तुम्ही खरंच ताईला माफ केलं? अहो मगाशी म्हणतो ना, बड़ी बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, छोटी सी बात है, ये ना माफ करना मी. मी आईच्या शब्दासाठी आणि सुचित्राच्या भविष्यासाठी माफी मागतेय, नाहीतर तुझ्यासारख्या नीच माणसाची माफी मागणं शक्य नाही. सर मला आज कळतंय तुम्ही इतके सक्सेसफुल डॉक्टर का आहात. का? खरं सांगायचं ना सर, तुम्ही जादूगर आहात. तुम्ही? हो सर, तुम्ही मगाशी म्हणाला होतात ना की पेशंटचा स्वभाव ओळखून त्याच्यावर ट्रीटमेंट करायला हवी, म्हणजे रिझल्ट परफेक्ट मिळतो. असंच झालं सर. थँक्यू सो मच, तुम्ही ताईला माफ केलं. ब्रिलियंट ब्रिलियंट. काय स्टुडंट मिळाला देवा, थँक्यू. काय ब्रिलियंट स्टुडंट दिलाय मला तुम्ही. स्पंज सारखं सगळं अब्झॉर्ब करून गेलाय. ब्रेक झालाय का? लंच ब्रेक नाही ना, मग इथेच का उभे आहात तुम्ही? प्लीज गो. जाताना दरवाजा जरा बंद करू. खूप आवाज आहे ना. हो, आज बहुतेक हॉस्पिटलला गर्दी आहे. ब्रिलियंट ब्रिलियंट स्टुडंट आहात तुम्ही. तरी डेफिनेशन लिहून देऊ मी? हे बघ, पिंडोक बदक. मी सुचित्रा मयेकर. अजून माझ्या बऱ्याच जादू तुला दाखवायच्या बाकी आहेत. हा तर एक छोटासा डाव होता आणि तो मी जिंकलाय. वा वा, आता खेळात अजून मजा येणार आहे. अजून. गिरिजा, शांत हो, शांत हो. चिडून काही होणार नाहीये. काहीतरी खाऊन घ्यायला हवं, नाहीतर भुकेल्या पोटी राग वाढत जाईल. गजरा, चिट्ठी. रजनी, तू गेल्यापासून ना सगळी कामं माकाच करूची लागत. काय बघत, तुझ्यात आणि आमच्या रजनीत काय फार फरक नाही. तू काय ह्या बाजूक धारा, त्याच्या जिभेक धारा. हॅलो, अरे कसा वाजा. अरे बापरे, मीनाताईंचा फोन आहे का? हॅलो, बोला. हॅलो, काही सुचलं का? काय सुचलं का? माका जरी एक डोक्या असला ना तरी 10 डोक्यांचं रावण आहे मी. फिरला का ना? म्हणजे तुम्हाला नक्कीच एक भन्नाट आयडिया सुचली आहे. आयडिया सुचली? अशी भन्नाट आयडिया सुचली ना, पुढच्या 10 जन्मात पण ह्यांचं लग्न होऊ शकणार नाही. फिरला का ना? काय सांगताय? काय काय आहे? काय सांगताय काय म्हणजे? मी काय सांगतोय तर नीट लक्ष देऊन ऐका. फिरला का ना? वा वा, मस्त. ज्याची तू आतुरतेने वाट बघतेस, ज्याच्या सोबत तुला जेवावंसं वाटतं, तो तुझ्या जवळपास आहे.
विक्रांत, तू इथे हा का? बस ना. फॉर्मॅलिटी नको, मी बसतो इथे. इथे कधी आलास तू? मी मगाशीच आलोय. आणि हे सगळं काय आहे? म्हटलं गोड गोड बायकोला गोड गोड सरप्राईज देऊयात म्हणून आणलंय. अरे पण हॉस्पिटलमध्ये कशाला? का? लंच टाइम आहे. ठीक आहे, काय हरकत आहे. विक्रांत, गिरिजा, तू आता इथे का आलायस हे मला खरं खरं सांग. किती ओळखतेस ना मला तू. हम्म. अगं जवळच कॅफेसाठी जागा बघायला आलो होतो मी. तर वेळ बघितली, म्हटलं गिरिजाचा लंच टाइम आहे, म्हणून म्हटलं बायको सोबत 2 घास खाता येतील म्हणून आलो. बर, पण हा डबा इथे? मला माहितीये तू इथे डबा ठेवतेस. सगळं मॅनेज केलं मी. छान आहे गजरा. तुझ्या आहेत का नाही? चल रे, काहीतरीच असतं तुझं. एकदा लग्न होऊ दे, मग बघ तुला काय काय सरप्राईज देतो मी. मलाही कधी आता एकदा लग्न होतंय असं झालंय. विक्रांत. गिरिजा, गिरिजा. विक्रांत, मला भूक लागली आहे. हा भूक लागली. हा बाजूचा ड्रॉवर ओपन कर, तिथे डबा आहे. म्हणजे आता काहीही झालं तरी गिरिजा आणि विक्रांतचं लग्न होणार नाही. तुला काहीतरी सांगायचंय. काय? ऍक्च्युली दाखवायचंय. हा हे बघ, ही ती जागा आहे जिथे आपण कदाचित कॅफे सुरू करू. अरे वा, चांगली वाटते. ऐसपैस आहे. हवेशीर आहे खूप. कॅम्पस पण छान आहे. आणि महत्वाची गोष्ट, बाजूलाच एक मोठं कॉलेज आहे. अरे मग एकंदरीत सगळ्याच दृष्टीने ही जागा बेस्ट वाटतेय.